आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे। रत्नागिरीतून जिल्ह्याला उद्या हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिलाय। त्यामुळे उद्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था बंद करण्यात आलेल्या आहेत। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। तर प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। रत्नागिरीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। आजही रत्नागिरीला रेड अलर्ट होता, उद्याही रत्नागिरीला रेड अलर्ट आहे। त्यामुळे उद्या रत्नागिरीतील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आपण थेट जाऊयात रत्नागिरीमध्ये आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घ्यात। अमोल, रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट उद्याही जारी करण्यात आलेला आहे। सध्या तिथली काय स्थिती आहे? नक्कीच फायदा 2 ते 3 दिवसांपासून अक्षरशः रत्नागिरीमध्ये कोसळधारा ज्या पाहायला मिळतात। जगबुडी नदी सध्या धोक्याच्या पातळीवर आहे। त्याचबरोबर वाशिष्ठीची नदी देखील सध्या इशाराबादीच्या जवळ आहे। एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरीतल्या बहुतांश नद्या सध्या दुथडी भरून वाहतात। उद्या देखील रेड अलर्ट आहे। त्यामुळे रत्नागिरीतल्या शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाने ज्याची सुट्टी जाहीर केलेली आहे। आज देखील रेड अलर्ट होता। मुसळधार पाऊस आज देखील कोसळत होता। आज देखील प्रशासनानं शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती। उद्या देखील सुट्टीची यादी प्रशासनानं दिलेली आहे। गरज असेल तरच बाहेर पडा असं देखील प्रशासनानं म्हटलं आहे। नक्कीच अमोल, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। तर एक मोठी बातमी आपण पाहतोय। रत्नागिरीमध्ये उद्या शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। उद्या रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय।